कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. संतोष देशमुखांच्या हत्येला 2 महिने पूर्ण. धनंजय मुंडेंचा कराडला पाठिंबा नसता तर क्रूर हत्या झाली नसती. दमानी यांचा ट्विट करत निशाणा. तर मुंडे मंत्रिपदावर असेपर्यंत दबाव राहणार असल्याचाही आरोप. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा प्रत्यक्ष संबंध दिसत नाही. बावनकुळेंची प्रतिक्रिया. तर जे या प्रकरणात दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणार असल्याची ग्वाही. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी 4 पोलीस निलंबित, तर 1 पोलीस अधिकाऱ्यासह 3 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन. पहिल्या अधिवेशनातच कॅगचा अहवाल सादर करणार. भ्रष्टाचाराच्या प्रत्येक तारेखची चौकशी होणार. दिल्लीकरांना जेवढं लुटलं ते सगळं परत करावं लागेल. विजय मिळताच पंतप्रधान मोदींचा केजरीवालांना सूचक इशारा. दिल्ली आता आपदा मुक्त झाली. विकासाच्या माध्यमातून विजयाचे ऋण आता फेडू. दिल्लीतील मोठ्या विजयानंतर भाजप मुख्यालयातून पंतप्रधान मोदींचं कार्यकर्त्यांना संबोधन. 27 वर्षांनंतर देशाच्या राजधानीत भाजपचं कमळ फुललं. तर माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचा 4089 मतांनी पराभव. भाजपचे परवेश वर्मा ठरले जायंट किलर. दिल्लीमध्ये 12 वर्षांपासूनचा केजरीवालांचा भेद्य गड भाजपनं भेदला. भाजपचे परवेश वर्मा दिल्लीमध्ये मुख्यमंत्री पदाचे दावेदार असण्याची शक्यता. दिल्लीच्या निकालावर उद्धव ठाकरेंकडून चिंता व्यक्त. एकत्र काम करण्यासाठी नव्यानं विचार करावा लागेल. संजय राऊतांबरोबरच झालेल्या चर्चेत उद्धव ठाकरेंची भूमिका. इंडिया आघाडीमध्ये सर्व खुर्चीसाठी एकत्र. स्वार्थी भावनेनं एकत्र आलेले कधीही जिंकू शकत नाही. दिल्लीतील आप आणि काँग्रेसच्या पराभवावरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा निशाणा. राहुल गांधी हे दुसरे मुन्नाभाई एमबीबीएस आहेत, तर त्यांना पराभवाचं चिंतन करायचं नाही. ते फक्त कारणं शोधत असतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका. राजन साळवी 13 फेब्रुवारीला शिवसेनेत पक्षप्रवेश करणार. तर 10 ऐवजी 13 तारखेला पक्षप्रवेश करण्यासंदर्भात शिंदेंचा साळवींना फोन. शिंदे दिल्लीला शपथविधीसाठी जाणार असल्यामुळे पक्षप्रवेश पुढे ढकलल्याची सूत्रांची माहिती. बच्चू कडूंना सहकार विभागाची नोटीस. तर एका प्रकरणात कडूंना न्यायालयाकडून आता कारावासाची शिक्षा. तर कडूंना अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी ठेवण्यावर आक्षेप. आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पुन्हा आक्रमक. तर 15 तारखेपासून राज्यात साखळी उपोषणाचा इशारा. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यामध्ये रात्री उशिरापर्यंत कार्यकर्त्यांचा जल्लोष. 61 किलोचा केक कापत दिल्या शुभेच्छा. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून प्राथमिक परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ. तर फेब्रुवारीपर्यंत आता अर्ज करता येणार. पुण्यामध्ये वाहतूक पोलिसावर हल्ला करणाऱ्या आरोपीला या ठिकाणी कारवाई. तर गुडघ्यावर चालायला लावत काढली धिंड. नागपुरात महिलेची हत्या करून मृतदेहावर अत्याचार. वैद्यकीय अहवालातनं मृतदेहावर अत्याचार झाल्याचं निष्पन्न. नराधम आरोपीला पोलिसांकडून अटक. पश्चिम रेल्वेवरील 13 तासांचा रात्रकालीन मेगा ब्लॉक सुरू. तर मुंबई सेंट्रल आणि ग्रँड रोड स्टेशन दरम्यान जुन्या पुलाचे गर्डर बसवण्यासाठी हा ब्लॉक. सकाळी 11 वाजेपर्यंत बाणी डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असणार. तर इंग्लंड विरोधातील एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज. कटकच्या मैदानावर या ठिकाणी आज दुसरा वन डे विराट कोहलीची या ठिकाणी वापसी होणार. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.